धामणगाव रेल्वे तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे। वैद्यकीय क्षेत्रातील अधिकृत पदवी किंवा परवाना नसतानाही तब्बल 10 वर्षे ॲलोपॅथी उपचार केल्याचा आरोप असलेल्या बोगस डॉक्टराचा पर्दाफाश झाला आहे। तळेगाव दशासर येथील गायत्री क्लिनिकवर धाड टाकत मोठ्या प्रमाणात वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले असून संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संजय देवरावजी सवंदडे वय 50 वर्ष हा गेल्या 10 वर्षांपासून आठवडी बाजार परिसरात गायत्री क्लिनिक चालवत असल्याची माहिती आहे। क्लिनिकच्या फलकावर वैद्यकीय क्षेत्रात अस्तित्वात नसलेल्या पदव्यांचा उल्लेख करून रुग्णांची दिशाभूल केल्याचा आरोप आहे। गोपनीय तक्रारीनंतर 23 जुलै रोजी बीडीओ प्रफुल्ल बोरखडे यांच्या अध्यक्षतेखालील बोगस डॉक्टर शोध समितीने क्लिनिकवर अचानक धाड टाकली। या कारवाईत ॲलोपॅथी औषधे, इंजेक्शन्स, सलाईन, ब्लड रिपोर्ट्स आणि प्रिस्क्रिप्शन तयार करण्यात आलेत। वैध वैद्यकीय पदवी आणि परवाना सादर करण्यात सवंदडे अपयशी ठरल्याचे समितीने सांगितलेत। तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विवेक सुदेवाड यांच्या तक्रारीवरनं तळेगाव दशासर पोलिसांनी संजय सवंदडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। या कारवाईनंतर परिसरातील बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले असून अशा डॉक्टरांविरोधात पुढेही कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे।